हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे डे 2 इन गोवा. सो मी झाली आहे रेडी आणि ब्लू वाईब्स. आणि आता मी जाते ब्रेकफास्टला आणि आफ्टर दॅट विल गो टू बीच. सो गाईज, मी आता आली आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी अँड आय हॅव टेकन सम फ्रूट्स आणि केक आणि अजून काहीतरी ऑर्डर येत आहे. सो वन्स इट विल बॅक आय विल स्टार्ट. आणि त्यानंतर मी सो आजचा प्लॅन असा आहे की मी जाणार आहे बीचवर आणि तिथे बघूया काय नवीन आहे, बिकॉज काल मी तिथपर्यंत नव्हती गेले. सो आय विल शो यू टर्टल बीच. गाईस, मी आता आली आहे टर्टल बीचवर अँड यू कॅन सी मी एक गाडी बाय केली आहे, आय मीन रेंट आउट केली आहे. अँड लेट्स गो. मी तुम्हाला दाखवते हाऊ इज द बीच. So this is the way guys, people are chilling out here. आणि तुम्ही बघू शकता, these are the good vibes. काही वेळा it's always good to just relax and chill out on the beach. And what is more beautiful than me time, your own time, your chilling time. So what is the most relaxing thing in Goa is nothing but these vibes really. आणि खूप छान वाटतं. weather is very good and I'm feeling really. So after this trip I feel like I should explore more such trips. आणि इंडियामध्ये मी भरपूर प्लेसेस अजून फिरायला पाहिजे अँड आय एम डेफिनेटली गोइंग टू ट्राय दॅट. सो गाईज, वाईल रोमिंग आउट हियर मला एक फ्रेंड भेटली. हर नेम इज ॲना अँड शी इज फ्रॉम कोलकाता, बट बेसिकली शी वॉज स्टेईंग हियर ओनली अँड दे वेअर इन द ग्रुप. आणि त्यांना मी एकटी दिसले. सो शी थॉट मे बी आय एम. सो आय टोल्ड हर की आय एम ऑन माय सोलो ट्रिप आणि त्यामुळे मी एकटी आहे. सो शी वॉज लाईक लेट मी हग यू अँड शी क्लिक वन फोटो जो मी आता पुढे पोस्ट करते. अँड इट वॉज सच अ गुड मोमेंट. आय लाईक इट गोवा. सो मला बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की हाऊ यू आर ट्रॅव्हलिंग सोलो आणि सेफ आहे का अँड हाऊ यू फील. सो अप टिल नाव मला असं काही जाणवलं नाही आहे अँड इट्स सेफ इफ वी टेक प्रिकॉशन्स आणि एन्जॉय. वॉट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग दॅट आय लाईक हिअर इज द नेचर, जे ऑब्वियसली खूप छान आहे आणि मी एक्सपेक्ट केलं होतं तसंच आहे. खूप ब्युटिफुल सी आहे आणि खूप स्वच्छ आणि शांत. So do I recommend to come to Goa? Definitely yes. Once you should come here आणि तुम्ही एक्सप्लोर केलंच पाहिजे आणि इथलं वेदर एन्जॉय केलं पाहिजे. दिस ट्रिप आय एम कवरिंग नॉर्थ गोवा, बट आय रिकमेंड टू कम टू साऊथ गोवा ॲज वेल. आणि मी एक मोअर ट्रिप मी करेल विच विल ओनली कवर साऊथ गोवा, जिथे मी पीसफुली अजून राहू शकते. सो येस, दॅट इज वन थिंग. अँड डू व्हिजिट गोवा. जनरली म्हटलं की सगळ्यांना वाटतं की फ्रेंड्ससोबत आलेलं छान, की कपल किंवा सोलो. सो फॉर ऑल थ्री इट इज बेस्ट. वॉट एवर इज युअर प्रायोरिटी, अकॉर्डिंगली यू विल चूज द ऑप्शन्स अँड एनी वे यू आर गोइंग टू एन्जॉय. चलो देन, आता गप्पा खूप झाल्या अँड आय फील लाईक आय शुड क्लोज दिस व्लॉग बिकॉज मोर व्लॉग्स आर ऑल्सो कमिंग ऑन अ वे बिकॉज आय एम स्टील इन गोवा अँड मी तुमच्यासाठी अजून नवीन व्लॉग्स अपलोड. सो गाईज, मला इथे एक मुलगा मिळाला होता जो छोटा आहे आणि नेपाळवरून आला आहे आणि त्याचं नाव आहे मदन. अँड जस्ट मीट हिम. से हाय मदन. आणि त्यांनी माझे फोटोज पण क्लिक केले आणि मला बरीच हेल्प केली.